दसऱ्याची धामधूम सुरू असताना माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी आज सक्रिय आपण राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे अशी घोषणा केली आहे। आता राजकारणामध्ये आपले मन रमत नाही, इतर याला काही कारण नाही असं ट्विटमध्ये निलेश राणे यांनी म्हटलं आहे। निलेश राणेंच्या ट्विटनंतर राजकीय चर्चांना उधाण आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। निलेश राणेंनी हा निर्णय का घेतला याचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे। निलेश राणेंनी आपल्या ट्विटमध्ये असंही म्हटलंय की मागच्या 19-20 वर्षामध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलंय, कारण नसताना माझ्यासोबत राहिला त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे। भाजपमध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी खूप नशिबान आहे। मी एक लहान माणूस आहे, पण राजकारणातून खूप काही मला शिकायला मिळालं। काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून देखील गेले। आयुष्यभर मी त्यांचा नेहमीच ऋणी राहील असंही निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिलेला नाही। टीका करणारे टीका करत राहतील, पण जिथे मनाला पटत नाही तिथे मला देखील वेळ नाही। कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो असंही निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे। समीर माडेश्वर, न्यूज स्टेट महाराष्ट्र, सिंधुदुर्ग। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला आज पुण्यातल्या लाल महालापासून सुरुवात झाली। त्याआधी रोहित पवार आपल्या कार्यकर्त्यांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून महात्मा फुले वाड्यामध्ये आले। त्या ठिकाणी डॉक्टर कुमार सप्तर्षी, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या उपस्थितीमध्ये महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आलं आणि त्यानंतर लाल महालापासून टिळक स्मारकापर्यंत रोहित पवार यांच्यासह असंख्य तरुणांनी पदयात्रा काढली। टिळक स्मारक मंदिरामध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये आशीर्वाद सभा पार पडली। रोहित पवारांची संघर्ष यात्रा ही तरुणांसाठी महत्त्वाची असल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी केले। रोहित पवार उद्यापासून पुणे ते नागपूर असा जवळपास 800 किलोमीटरची युवा संघर्ष यात्रा काढतात। ही यात्रा म्हणजे युवकांची दिंडी असल्याचं शरद पवार म्हणाले। या यात्रेला माझा पाठिंबा आहेच, पण या यात्रेच्या जेवढ्या मागण्या आहेत त्या एकत्र करा, मी मुख्यमंत्र्यांना बैठक घ्यायला लावतो असं आश्वासनही मोठ्या पवारांनी दिले। व्हिडिओ जर्नलिस्ट धनंजय भगतसह अश्विनी सातवडोके, न्यूज स्टेट महाराष्ट्र, पुणे। पुण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झालाय। अलका टॉकीज चौकात मराठा आंदोलकांनी शरद पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केलाय। यावेळी शरद पवार गो बॅक अशा आशयाचे पोस्टर देखील दाखवण्याचा प्रयत्न झालाय। शरद पवार टिळक स्मारक मंदिरातील सभा आटोपून निवासस्थानी निघताना पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झालाय। यावेळी शरद पवारांचा ताफा अडवणाऱ्या मराठा समाजातील आंदोलकांना पोलिसांनी अडवलंय। पोलिसांनी शरद पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय। काल सोलापूरच्या माढ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार बबनदादा शिंदे यांच्या पिंपळनेर साखर कारखान्यावर कार्यक्रमासाठी आले होते। यावेळी अजित पवारांना देखील मराठा आंदोलकांकडून काळे झेंडे दाखवण्यात आले। मनोज जरांगेंनी आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी सरकारला दिलेली मुदत आज संपत आहे। यानंतर आपण 25 तारखेपासून कठोर आमरण उपोषण सुरू करणार असल्याचं जरांगेंनी म्हटलंय। या पार्श्वभूमीवर मराठा समाज अधिकच आक्रमक होताना दिसतोय। राज्यातील अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांना गावबंदीचा निर्णयही घेण्यात येत आहे। देवरा खोंडे, न्यूज स्टेट महाराष्ट्र। भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी अरुणाचल प्रदेशात सैन्य दलासोबत विजयादशमी साजरी केली आहे। दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मंत्री राजनाथ सिंगांच्या हस्ते भारत चीन सीमेवर शस्त्रपूजन करण्यात आलंय। तवांग येथील भारत चीन सीमेवर हे शस्त्रपूजन करण्यात आलंय। शस्त्रपूजनाचा व्हिडिओ ट्विटरवर राजनाथ सिंग यांनी शेअर केलाय। जवानांना संबोधित करताना संरक्षण मंत्र्यांनी जवानांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या। मी आजच्या दिवशी 4 वर्षापूर्वी येथे आलो होतो। मला वाटले की मी तुमच्यासोबत विजयादशमी साजरी करावी। ज्या कठीण परिस्थितीत तुम्ही देशाच्या सुरक्षेची जबाबदारी घेता त्याबद्दल मला तुमचा अभिमान वाटतो असंही यावेळी बोलताना राजनाथ सिंगांनी म्हटलंय। बहुतेक सैनिकांना एकदा सैन्यात सेवा करण्याची इच्छा असते। टेरिटोरियल आर्मीच्या माध्यमातून लष्कराचा गणवेश आपल्या अंगावर यावा अशी राजकारणातील नेत्यांची इच्छा असते असंही यावेळी राजनाथ सिंगांनी म्हटलंय। यावेळी राजनाथ सिंग यांनी अरुणाचल प्रदेशातील बमला येथून सीमेच्या पलीकडे असलेल्या चीनी सीमेवरील चौक्याचं निरीक्षण केलंय। अरुणाचल प्रदेशातील बमला येथे भारत चीन सीमेवर देशाच्या सेवेत तैनात असलेल्या लष्करी जवानांशी देखील राजनाथ सिंग यांनी संवाद साधलाय। प्रफुल्ल खंडारे, न्यूज स्टेट महाराष्ट्र। संजय राऊत म्हणाले, आज
खरं बोलण्याचा दिवस आहे. त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंनी खरं बोलावे. दिशा सालियान आणि सुशांत सिंग प्रकरणात आदित्य ठाकरे होता की नाही हे सांगण्याचा हिंमत दाखवा असं आवाहन भाजप आमदार नितेश राणेंनी ठाकरेंना दिलं. आज सकाळी मोहन भागवतांनी विजयादशमीच्या निमित्ताने मार्गदर्शन केलं. त्यांच्या भाषणातून देशाला आणि विश्वाला विचार देण्याचे काम दरवर्षी होतं. आज 10 तोंडी रावण शिवतीर्थावर उभे राहून भाषण करणार आहे. तुमच्या कामगार ड्रग्स मुक्त कामावर बोलतो, मणिपूरच्या घटनेवर बोलतो, पण तुमचा मुलगा निर्दोष आहे का हे बोलण्याची हिंमत शिवतीर्थावरून दाखवा असं आवाहन नितेश राणेंनी दिलं आहे. उद्धव ठाकरे हे वडिलांना तेलकट जेवण द्यायचे, गोड्या वेळेवर देत नव्हते. अनेक गोष्टी आहेत ज्या बाळासाहेबांसोबत केल्या. हे जर शिवसैनिकांना कळले ना तर त्याला चप्पलने मारतील असेही यावेळी नितेश राणेंनी म्हटलंय. संजय राऊतांनी स्वतःचा इतिहास सांगावा. जनसंघ आणि आणीबाणीच्या काळात तू होता का? शिवतीर्थावर 2000 खुर्च्याही लागल्या नाहीत. तुमच्या टीजरमध्ये तुम्हाला सांगावे लागते आदित्य उद्धवला सांभाळा अशी टीकाही नितेश राणेंनी केली आहे. कॅमेरामॅन प्रभात दास, अमजद खान, निश्चित महाराष्ट्र. येत्या 30 ऑक्टोबरला नवी मुंबई मेट्रोचं उद्घाटन होणार होतं, ते पुन्हा पुढे ढकलण्यात आलंय. नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनासाठी एकाच महिन्यात पंतप्रधानांच्या 4 वेळा तारीख जाहीर करून पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनाला पंतप्रधान कार्यालयाकडून तारीख दिली जाते. त्यामुळे राज्य शासनासह सिडको आणि जिल्हाधिकारी रायगड कार्यालयातील अधिकारी हवालदिल झालेत. मागील 12 वर्षांपासून नवी मुंबईकर मेट्रोच्या प्रतीक्षेत आहेत. 1 मे 2011 रोजी नवी मुंबई मेट्रोचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केलं होतं. तेव्हापासून या मेट्रोचा तिढा काही केल्यास सुटत नाही. परंतु सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील मार्ग क्रमांक 1 वरील सेंटर पार्क ते बेलापूर स्थानक या स्थानकादरम्यान प्रवासी वाहतूक सुरू करण्याकरिता मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी परवानगी दिली होती. त्यामुळे आता लवकरच बेलापूर ते पेंधर या संपूर्ण मार्ग क्रमांक 1 वर प्रवासी वाहतूक सुरू होणार अशी नवी मुंबईकरांना अपेक्षा होती. मात्र आता याच मार्गिकेचं पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणारं उद्घाटन पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आलेलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नाशिक दौरा रद्द करण्यात आला आहे. हेलिकॉप्टर मधील बिघाडामुळे हा दौरा रद्द करण्यात आला आहे. हेलिकॉप्टर मुंबईहून अजित पवार यांना पुण्याहून घेऊन नाशिकला जाणार होतं, मात्र हेलिकॉप्टर मधील बिघाडामुळे हा दौरा रद्द करण्यात आला. नाशिक नंतर अजित पवारांचा अहमदनगर दौरा होता. नाशिकला नियोजित कार्यक्रमासाठी निघाले असताना हा प्रकार घडला आहे. अजित पवार पुण्याहून नाशिकला निघत होते, त्यावेळी हेलिकॉप्टर वेळेत आलं नाही. त्यातच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला. त्यानंतर त्यांच्या कार्यालयानं पर्यायी व्यवस्था बघण्यास सुरुवात केली. मात्र नाशिकला जाईपर्यंत उशीर झाला असता आणि कार्यक्रमाची वेळ निघून गेली असती. त्यामुळे अजित पवारांनी तातडीनं हा दौरा रद्द केलाय. नाशिकमध्ये पोलीस परेड ग्राउंडला येऊन त्यानंतर महाबोधी बौद्ध महोत्सवास ते हजेरी लावणार होते. अजित पवार सध्या वेगवेगळ्या जिल्ह्यात अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. मागील 2 दिवसात पुण्यात त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. पुण्याचं पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर त्यांनी बैठका घेत अधिकाऱ्यांना नीट काम करण्याचा दम भरलाय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या दसरा मेळाव्यातील आजच्या भाषणावर प्रकाश आंबेडकरांनी टीका केली आहे. मोहन भागवत यांचं भाषण म्हणजे चोराच्या मनातील चांदणं आहे आणि आमची सत्ता आली तर आम्ही नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांना जेलमध्ये टाकू असं वक्तव्यही प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी संघाच्या विजयादशमी उत्सवात आज मुख्य भाषण केलं आहे. यावेळी भागवतांनी भाषणामध्ये 2024च्या निवडणुकीसाठी लोकांना भडकावून मतं घेतली जाण्याची शक्यता वर्तवली. भागवतांच्या याच भाषणावर वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी जोरदार टीका केली आहे. रावण दहनाची प्रथा थांबवली जावी असेही आंबेडकर म्हणालेत. यासाठी संघ आणि हिंदुत्ववादी संघटनांनी पुढाकार घ्यावा असं आवाहनही आंबेडकरांनी केलं आहे. दंगा माजवणारं RSSच आहे, त्यामुळे RSSने लोकांना आधी सांगितलं की आम्ही दंगली माजून मतं घेणार आहोत. संघ आणि भाजप हे दोन्ही एकच आहे. नरेंद्र मोदी म्हणजे मोहन भागवत आणि मोहन भागवत म्हणजेच नरेंद्र मोदी. त्यामुळे बेकायदेशीररित्या शस्त्रपूजन करणाऱ्या नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांना आम्ही सत्तेमध्ये आलो तर तुरुंगात टाकू असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी चव्हाणसह ज्ञानेश्वर पवार, न्यूज स्टेट महाराष्ट्र, नागपूर. दुष्काळी भागासाठी वरदान ठरणारी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ही योजना आर्थिकदृष्ट्या खर्चिक आहे. त्यामुळे माझ्या आणि बबनदादा शिंदे यांच्या हयातीत तर ती पूर्ण होऊ शकणार नाही असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. त्यामुळे ही योजना सरकारी पातळीवर गुंडाळल्याचे
स्पष्ट झाले. तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील या योजनेसाठी पाठपुरावा करत होते. तेव्हा शरद पवारांनी देखील ही योजना अप्रत्यक्ष येऊ शकत नाही असं म्हटलं होतं. या प्रश्नावर विजयसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी सोडून 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर मोहिते पाटील यांच्या मदतीने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात प्रथमच कमळ फुलले. भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर निवडून आले. गेल्या 5 वर्षापासून मोहिते पाटील या योजनेसाठी पाठपुरावा करत आहे, परंतु यश मिळताना दिसत नाही. आमदार बबनदादा शिंदे यांनी अजित पवारांच्या या योजनेला मदत करावी असं आवाहन केलं. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही योजना आपल्या हयातीत पूर्ण होणार नाही असं स्पष्ट सांगितलं. त्यामुळे या योजनेबाबत आता संभ्रम निर्माण झाला आहे. अजित पवारांच्या या भूमिकेमुळे भाजप नेत्यांच्या या महत्त्वाकांक्षी योजनेला खीळ बसल्याची राजकीय चर्चा वर्तुळात सुरू झाली आहे. आता नेमकं या योजनेचं काय होणार हे पाहावं लागणार आहे. पंढरपूर अरुण बाबर, न्यूज 8 महाराष्ट्र. तोड कामगारांना न्याय दिल्याशिवाय पुढच्या दसरा मेळावा मी तोंड दाखविणार नाही. राजकारणात कधी कधी नेते पडतात, त्याच फार परिणाम होत नसल्याचं पंकजा मुंडे म्हटले. स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आता मैदानात उतरणार असं पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना सांगितले. पडले ते झाले, आता मी भ्रष्टाचारांना पाडणार असायचं पंकजा मुंडे यांनी सांगितले. मी 3 महिन्यात भगवान बाबाच्या स्मारक उभा केले, मात्र गोपीनाथ मुंडेंचं स्मारक सरकारकडून अद्याप तयार झालं नसल्याचे खंत त्यांनी व्यक्त केले. मात्र आता ते तयार करू नका, तर त्याऐवजी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडणारी जादूची कांडी बनवा असं आव्हान पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारला केले. मी कधी उतरणार नाही, मतणार नाही आणि घेतलेला वसा कधी सोडणार नाही नसायचा निर्धार पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. राजकारणात पुन्हा सक्रिय होत असल्याचे संकेत त्यांनी दिले. इतकंच नाही तर दुसऱ्या कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले. MSCBच्या ढिसाळ कारभारामुळे मोहोळ तालुक्यातील हराळवाडी ग्रामस्थांना विजेअभावी पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. खऱ्या अर्थाने पाण्यासाठी आणि दळणवळणासाठी दुसऱ्या गावात नागरिकांना जावं लागतंय. स्थानिक राजकारण्यांमुळे हे सर्व होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. मागील 15 दिवसापासून हराळवाडीतील भगीरथ डीपीचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. वीज पुरवठा बंद असल्यामुळे पिण्यासाठी लागणारे पाणी 3 ते 4 किलोमीटरहून आणावं लागतंय. पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः भटकंती करण्याची वेळ आली आहे. गावातील पिठाची गिरणी 15 दिवसापासून बंद आहे. त्यामुळे लोकांना धान्य दळण्यासाठी आसपासच्या गावात जावं लागतंय. वीज वितरण अधिकारी गावातील भगीरथ डीपी देण्यास तयार नाहीत. अधिकारी आणि राजकीय कटामुळे हराळवाडीतील ग्रामस्थ पाण्यापासून वंचित आहेत. कंपनीने हराळवाडीतील वीज पुरवठा तात्काळ सुरू करावा आणि सर्वसामान्य ग्रामस्थांची होणारी धावपळ आणि होरपळ थांबवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. अन्यथा ग्रामपंचायतीला टाळा ठोकू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. येणाऱ्या काळात प्रशासन काय भूमिका घेणार हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे. न्यूज 8 महाराष्ट्रासाठी विशाल भांगे, सोलापूर.